एकंदरीत महाराष्ट्रातलं आणि त्यांच्या गुरुद्वारातर्फे होत असलेली असंख्य समाजोपयोगी कामे आणि त्यातल्या त्यात हा आजचा विषय है कि खुदा के भेजे हुए नेक बंदे हम बोल सकते हैं साहबजादों को. त्यांचाही आपण चरित्र जरूर सगळ्यांनी वाचन करावं. त्याच्यावर फार सुंदर फिल्म्स काढल्या गेलेल्या आहेत कॅम्प गुरुद्वारातर्फे आणि इतर संस्थांतर्फे सुद्धा. त्याचंही वाचन करावं, त्याचा प्रचार करावा आणि अशा ह्या सुंदर गोष्टीचा प्रचार करण्यासाठी आजचं हे जे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे गुरुद्वारा आणि तितिक्षा इंटरनॅशनल दोघांचंही अभिनंदन आणि पूर्ण समाजातर्फे त्यांचे खूप आभार मी मानते. अशाच कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचाच नागरिकांचा सहभाग असावा असंही मी आवाहन करते. आणि अशी ही मोठी देशभक्तीसाठी किंवा धर्मासाठी जीवन बलिदान केलेल्या व्यक्ती हे पुण्यात्मे आणि अशांचं वाचून बघून माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला आपण पॅट्रिऑटिझम हे सगळ्यामध्येच असतं पण किती उन्नत होते, किती आपणही उन्नत करायचा प्रयत्न करायचा आहे आणि समाजात अशा किती व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे आपण प्रेरित होतो, होतो आणि काही करायला बघू इच्छितो. ते आपल्यावरती पण आहे आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल पण आहे. तर मी आता जे काही वाचणार आहे ती माझी कविता नसून अशामधनंच स्वतःला एक प्रेरित झाले मी वाटतं मला असं म्हणून याला हे माझं मनोगतच समजेन मी आणि प्रत्यक्षात त्यांची कहाणी